एका 30 सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घनगोल वितळवून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती जर तयार केल्या तर किती वृत्तचित्ती तयार होतील? प्रश्न सोडायचा कसा? लेकरांनो, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा दर्जेदार प्रश्नांचा सराव करता येईल. तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारता येतील. किंवा माझं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रश्न कुठलाही असो लेकरांनो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. तर हा प्रश्न सोडवायचा कसा? इथं वर्तुळाचं घनफळ बराबर चिन्ह काढा, वृत्तचित्तीचं घनफळ लक्षात घ्या. आता वर्तुळाचं घनफळ काढतो आम्ही 4/3 पाय r क्यूब आणि वृत्तचित्तीचं घनफळ काढण्यासाठीचं सूत्र पाय r वर्ग h. हे सूत्र पाठ करा. या सूत्रामध्ये साधर्म्यता दर्शवणाऱ्या बाबी म्हणजे पाय. ओके, मग आता इकडं उरलं काय? 4/3 आणि r क्यूब म्हणजे r म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या. वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 30 सेंटीमीटर. म्हणजे या 30 चा घन करा. इथं r वर्ग उरला, म्हणजे या वर्तुळाची नाही, इथं हे r वर्ग म्हणजे या वृत्तचित्तीची त्रिज्या. समोरचं मॅटर काय आहे? वृत्तचित्तीचं घनफळ आणि त्याचं हे सूत्र आहे. हे समोरील r वर्ग म्हणजे काय? तर त्या वृत्तचित्तीची त्रिज्या. याचा अर्थ इथं हे r वर्ग म्हणजे वृत्तचित्तीची त्रिज्या आणि तिचा वर्ग सोबत गुणिला h अर्थात काय? उंची. वृत्तचित्तीची उंची 4. लक्षात घ्या. आता 4/3 गुणिला 3 चा घन म्हणजे माहित नाही तर 3 चा घन 27 आणि 0 चा घन काय सर? तर 3 0. 10 चा वर्ग 100 आणि हे 4. किती वृत्तचित्ती तयार होतील? त्यासाठी इथं नंबर म्हणून n चलपद वापरा. लेकरांनो, हा भाग जातो 9000 असा. लक्षात द्या. म्हणजे हे 4 गुणिला 9000 डाव्या बाजूला, तर इकडं 100 गुणिला 4 म्हणजे 400 आणि इकडे n आहे. आता 4 गुणिला 9000 कडे जाताना हे 400 भागीला स्वरूपात का दर्शवावं लागतात? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडा. गणितीय गुणधर्म. आता हे 2 शून्य, हे 2 शून्य गायब. या 4 साठी हे 4 गायब, म्हणजे उरलं काय? 90 वृत्तचित्ती. 90 वृत्तचित्ती तयार होतील. हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांना उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, सोबत गणितासंबंधी विविध समस्या विचारता याव्यात करिता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. वर्तुळाचे घनफळ, वृत्तचित्तीचे घनफळ ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.